गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. व्हॉइस येतो का एकदा कन्फर्मेशन? येस, ठीक आहे. बघा, आपण काल मार्केट बद्दल काय अनालिसिस केली होती. थोडस मार्केट वोलाटाईल आहे, त्यामुळं बऱ्याच जणांनी काय केलंय की मार्केट जिकडे जातंय त्या सिच्युएशनला ट्रेड केलं असं मला वाटतंय. म्हणजे बघा, ज्या वेळेला तुम्हाला शिकताय मार्केट किंवा प्रायमरी स्टेज असते मार्केटमध्ये लर्निंग करण्याची, त्यावेळेस मार्केट जिकडे जाईल तिकडे वाहवत जायचं नाही. जसं आज बऱ्याच स्टुडंटचं तसं झालंय बघा. मला माहित आहे रिटेल ट्रेडरची माइंडसेट त्या पद्धतीने असतो की नाही नाही, त्याला समजेना झालं मार्केट कुठं चाललंय. म्हणजे त्याला समजण्यापेक्षा म्हणजे म्हणजे चांगल्या प्रोफेशनल ट्रेडरला सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने एंट्री करायचे हे मार्केटनं, हे जे काही 3-4 दिवस मूव्ह यायला लागलेत ना, ते 3-4 दिवसात मार्केटनं परेशान करून ठेवलंय. सगळ्यांना परेशान करून ठेवलंय. म्हणून असं वाटायचं नाही की यार मलाच मार्केट समजेना झालंय की काय. म्हणजे ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत त्यांनाही थोडस म्हणजे काइंड ऑफ म्हणजे मार्केट रिस्की टेरिटरीमध्ये घेऊन गेलंय की डिसिजन अजून मार्केटमध्ये होईनाही की मार्केट फर्दर फॉल व्हायचंय की मार्केटला अपसाईडला घेऊन जायचंय. येस, आपण अँटिसिपेट काय केलं तर बघा, एक मी फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलं होतं की मार्केटमध्ये एक लेवल मी दिलती. कोणती लेवल दिलती? या लेवल्स पर्यंत दिलती आय थिंक, म्हणजे 24,460च्या जर मार्केट फॉल होत असेल याच्या खाली, तर मग मार्केटमध्ये थोडंसं काइंड ऑफ बिरिश माइंडसेट ठेवायचं आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणजे या पॉइंटच्या खाली थोडंसं फर्स्ट टार्गेट हे, सेकंड टार्गेट हे, याच्या फर्दर खाली गेलं तरी मार्केटमध्ये छोट्या क्वांटिटी 50% क्वांटिटीनच आपण डाऊन साईडला जावं म्हटलं होतं, भले मार्केट फॉल होऊ दे. अजून एक काय सांगितलं होतं, ही एक ट्रेंड लाईन तुमच्या पोर्टलवरती मी ड्रॉ करून दिलती की नाही नाही, एक एक पॉइंट हाय, हा सेकंड पॉइंट आहे. जर मार्केट थर्ड पॉइंटला इथं हायर हाय बनवून जर का प्राइस येत असेल तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल लॉंग साईडचा ट्रेड करायचा आहे. याचा जरी ब्रेकडाऊन झाला, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरी ब्रेकडाऊन झाला तर हा फॉल्स ब्रेकडाऊन होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. किंवा मी मी म्हणजे एकदम शुअरली का नाही सांगितलं नाही, जरी फॉल्स ब्रेकडाऊन झाला तरी मार्केट अपसाईडला येईल, म्हणजे असं काइंड ऑफ मी म्हटलं होतं का. म्हणजे फॉल्स ब्रेकडाऊन झाला तर ही एक शुअरिटी असते की मार्केटमध्ये हा एक ट्रेड जरी फॉल्स ब्रेकडाऊन मध्ये कन्व्हर्जन झाला तर एक वेळेस ब्रेक इव्हनला तरी यायला पाहिजे. म्हणजे कंटिन्युअसली फॉल म्हणजे ही एक स्ट्रॉंग तुमच्या चार्ट वरती ट्रेंड लाईन आहे. म्हणून मी ते सेंटेन्स केलं की जरी याचा ब्रेकडाऊन झाला तरी हा फॉल्स ब्रेकडाऊन मध्ये कन्व्हर्जन करून मार्केट एक वेळ का होईना ब्रेक इव्हनला यायला पाहिजे. म्हणजे ही प्रोफेशनली ऍज अ प्रोफेशनल ट्रेडरचा माइंडसेट तसा असतोय. कारण जरी याला फॉल्स ब्रेकडाऊन मध्ये कन्व्हर्जन करायचंय ना, तर प्रो ट्रेडर म्हणजे इन्स्टिट्यूशनचे जे काही ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डर्स म्हणजे त्यांना ब्रेक इव्हनला फर्स्ट ऑफ ऑल प्राइस निघून देणार आणि मग प्राइस डाऊन साईडला फर्दर फॉल होऊ शकते. म्हणून बघा, म्हणजे वन ऑफ द स्टुडंटचा मला मेसेज आलता या ठिकाणी आलता की त्यांनी 1 मिनिटला एक ट्रेंडलाईन प्लॉट केली. कोणती ट्रेंडलाईन ती मी तुम्हाला दाखवतो की 1 मिनिटला एक ट्रेंडलाईन या ठिकाणी, यस, ही ट्रेंडलाईन जात होती. ओके, या ठिकाणी ही ट्रेंडलाईन जात होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की नाही नाही, इथून सर मार्केटमध्ये एन पॅटर्न बनू शकतोय का, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी हाय आहे का की एन पॅटर्न बनण्याची, एन पॅटर्न बनण्याची, की मार्केट इथं फॉल्स झालं तर डाऊन साईडला वगैरे येईल का. तर मी म्हटलं होतं की नाही नाही, इथे एक फॉल्स ब्रेकडाऊन तर होईल, परंतु परंतु इथं छोट्या क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करा. म्हणजे हा छोट्या क्वांटिटीने ट्रेड करा. आणि बिलीव्ह मी, 11 वाजून 16 मिनिटाची जी कॅन्डल स्टिक आहे ना, ही 11 वाजून 16 मिनिटाची, म्हणजे 11:15लाच मी शुअर, म्हणजे आपण शुअर झालतो की नाही नाही, इथं प्राइस एक सपोर्ट घेऊ शकते. मी 11:15ला मेसेज टाईप करायला घेतला आणि 11:16ला मेसेज त्यांना सेंड झालाय की वन्स बुक, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल बुक प्रॉफिट इन, म्हणजे तुम्ही जर का ट्रेड मध्ये असाल तर शॉर्ट ट्रेडच्या, तर इथं प्रॉफिट बुकिंग करा म्हणून मी त्यांना मेसेज टाकला होता.
आणि बिलीव्ह मी तिथूनच म्हणजे ही कॅन्डल स्टिक बनली. ही कॅन्डल स्टिक इन एक्सपायरी डेला, म्हणजे आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती ना, तर सेन्सेक्सच्या एक्सपायरी मध्ये ऑलमोस्ट इथं म्हणजे ऑलमोस्ट डबलच्या जवळ इथं प्राइस गेलती बघा, म्हणजे ही प्रीमियम मध्ये ब्लास्ट. ओके, तर हे जे काही संपूर्ण लोक बेरिश बनली होती, तरी आपण अगेन्स्ट मध्ये काय इथं मी प्रॉफिट बुकिंग करायला सांगितलं किंवा, आणि इथून बघा प्राइस म्हणजे तिथं आली, पुन्हा फर्दर अपमूव्ह हा 100 पॉइंटचा निफ्टी मध्ये दिलाय, म्हणजे या पॉइंट पाशी. आणि तिथं 5 मिनिट ट्रेंड लाईन आहे, म्हणून मी सांगितलं होतं कीप आयज ऑन 5 मिनिट ट्रेंड लाईन. बरोबर की नाही, इथं इथं 5 मिनिटाची ट्रेंड लाईन होती ना, म्हणजे काही स्टुडंटला काय होतंय सांगू, म्हणजे मार्केट हवी होतंय त्यांच्यावरती. मार्केट काय होतंय, जर आपण जर अनालिसिस, तर सरांनी एक दिली आपल्याला अनालिसिस की नाही मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाली, तर मार्केटमध्ये काय सांगितलं होतं आपण की प्राइस अपसाइडला जाण्याचं पोटेन्शियल आहे. परंतु त्याच वेळेला मी सांगितलं होतं बघा, जर कंटिन्युअसली प्राइस जात असेल तर रिट्रेसमेंटला येऊ शकते. मग वन वे प्राइस बघा, प्राइस जरी इथं ओपन झाली 532 पासून ऑलमोस्ट कुठपर्यंत गेले, 700 पर्यंत, म्हणजे 700 पर्यंत गेले प्राइस, म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंटचा अप मारल्यानंतर कुठं ना कुठं तर प्रॉफिट बुकिंग होणार ना. की प्राइस मध्ये मी एक सांगितलं होतं, काय पॉईंट सांगितलं होतं आपण, की ही अनालिसिस केली ही 75 मिनिटचं जर का ही एक ट्रेंड लाईन आहे, ही ट्रेंड लाईन जर का ब्रेक होत असेल आणि त्या ब्रेकआउट मध्ये हा जर स्विंग निघत असेल, तर प्राइस फर्दर अपमूव्हला जाऊ शकते, असं आपण इथं अँटिसिपेट केलं. म्हणजे प्राइस फर्दर अपसाइडला जाऊ शकते, इथपर्यंतचं टार्गेट, म्हणजे हे अपकमिंग डेज मध्ये टार्गेट भेटू शकतायत. परंतु इथे एक सप्लाय झोन आहे, तर प्राइस तिथं टॅप होऊन आली डाऊन साइडला, बरोबर नाही, इथं टॅप होऊन प्राइस डाऊन साइडला आली, म्हणजे अजून वरच्या लेवल्स काय झाल्या, वीक बनलेत, वीक म्हणजे वीक झाले अजून लेवल्स. म्हणजे मार्केट स्वतःला एक प्रिपरेशन करायला लागलंय की अपसाइडला जर का जाताना मला कोणतेही हर्डल राहिले नाही पाहिजेत, असं मार्केटचा माइंडसेट आहे, म्हणजे इन्स्टिट्यूशनचा माइंडसेट आहे. आणि बिलीव्ह मी, ठीक आहे यार, म्हणजे ज्यांनी ट्रेड घेतला, या पॉइंटला ट्रेड जरी घेतला, तर तुमचे पॉइंट किती भेटलेत बघा, ऑलमोस्ट 740 पासून पॉइंट गेले मार्केट, म्हणजे हा जरी स्विंग ब्रेक झाल्यानंतर तुम्ही ट्रेड घेतला असाल, काय म्हणजे तरी प्राइस मध्ये ही एक इम्पल्स बनले ना, एक इम्पल्स बनले. इम्पल्सच्या टॉपला काय बनले बघा, डोजी कॅन्डल स्टिक बनले. मग तुम्ही इथं प्रॉफिट बुकिंग तर करायला पाहिजे ना याच्या लो ला. बॅक टू बॅक टू कॅन्डल स्टिक काय झालेत, डोजी कॅन्डल स्टिक बनलेत. म्हणजे ठीक आहे, काही ना काही तरी तुम्ही 1:1 तरी स्कॅल्प मारून तुम्ही निघून जा ना. 1:1 जरी म्हणजे तुम्ही स्कॅल्प मारला, तरी तुम्ही ते इथं बुकआउट करून निघून जाऊ शकताय. म्हणजे इन्क्लाइन्ड कशा पद्धतीने व्हायचं आहे, किंवा 1 पॉइंट, 2 पॉइंट, हा 3 पॉइंट, हा 4 पॉइंट, इथं जर एकदा म्हणजे पुट सेलिंगला जर का तुम्ही पोझिशन बनवले, तर अच्छा कसा प्रॉफिट तुम्हाला 100 पॉइंटचा भेटलाय. मग तुम्ही का उलझन मध्ये राहताय म्हणतोय मी. काय म्हणून मार्केटकडे तुम्ही पाहताय की नाही, मार्केटनं प्रत्येक 5 मिनिटला मला ट्रेड दिला पाहिजे, प्रत्येक 10 मिनिटला ट्रेड दिला पाहिजे. एकदा सीई बाईंग केले मी किंवा सीई सेल केलाय, तर त्याचं जसं प्रॉफिट बुकिंग करेन तसं मी पुट सेलिंग करेन. असं थोडी मार्केट चालतं. असं चालेल का मार्केट, की नाही एका पोझिशन मधून मी एक्झिट झालो, तर मी नेक्स्ट पोझिशन मध्ये एंटर झालोच पाहिजे, असा कुठं काही नियम आहे का, असा नियम आहे का कुठं, नाही ना. त्यामुळे तुमच्या सेटअप वरती येण्याचं वाट पहा. काय सेटअप आहे सर, म्हणजे हा सेटअप म्हणजे तुम्ही एक 5 मिनिटची ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवले, त्या ट्रेंड लाईन पाशी यायची तुम्ही वाट पाहताय, बस वाट पाहिली, इथे एकदा एकदा पुट सेलिंगची पोझिशन बनवली, जरी मार्केट पडत असेल तरी हायर हाय प्राइस क्रिएट होऊन आले, प्लस काय 24,700 पासून प्राइस डाऊन साइडला आले, अजून प्राइस वाईज करेक्शन झालं नाही मार्केटमध्ये, हा व्ह्यू पॉइंट आहे. आणि मग तुम्हाला हे टार्गेट 100 पॉइंटचं भेटले, बस दॅट्स इट. छोटी मार्केटमध्ये कशाला तुम्हाला जास्त एक्सपेक्टेशन पाहिजे, म्हणजे 10 ट्रेड, म्हणजे मी म्हटलं ना
म्हणजे तुम्ही हे पण कॅप्चर करता आलं पाहिजे, हे पण करता आलं पाहिजे, हे पण करता आले पाहिजे, हे पण मूव कॅप्चर नाही काही ना काही पॉइंट भेटले पाहिजेत. मग इथून हा छोटा तरी मला स्कॅल्प भेटला पाहिजे, हा बिग फॉल पण मला कॅप्चर करता आला पाहिजे, असं नाही. याला ट्रेडिंग बोलत नाही. ओके, मी पण हा मूव कॅप्चर केला नाही, बोला, हा मूव सुद्धा मी कॅप्चर केला नाही. आय एम पर्सनली नॉट कॅप्चर दॅट मूव. हा मूव आणि हा मूव सुद्धा मी कॅप्चर केला नाही. जस्ट ज्या हे पुट सेलिंग इथे एक बनवलेलं पोझिशन आणि इथे हा एक अँटिसिपेट आपल्याला ब्रेकआउट होता. या ब्रेकआउटच्या अगोदरच पोझिशन बनल्या होत्या इथंच. प्राइस ज्या पद्धतीने इथं गेलते ना वरती, त्या पद्धतीने हा ब्रेकआउट देऊन मग फॉल्स ब्रेकडाऊन मध्ये कन्व्हर्जन होऊ शकते. या पद्धतीने इथे एक छोटा प्रॉफिट जनरेट झाला आणि इथं इथं चांगला, या मूव मध्ये चांगला मूव कॅप्चर केला. एक सांगतो तुम्हाला, लाईफ मध्ये जर का म्हणजे ट्रेडिंग ट्रेडिंग तुमच्या जर्नीमध्ये कायम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, क्विक प्रॉफिट म्हणजे क्विक प्रॉफिट आहे ना, क्विक प्रॉफिट झाला तर तो बुकआउट करा. काय क्विक प्रॉफिट झाला तर तो बुकआउट करा, परंतु क्विक प्रॉफिटच्या नादामध्ये बिग लॉस करू नका. बस, काय म्हटलं मी, क्विक प्रॉफिट झाला, सपोज दॅट तुम्ही जस्ट पोझिशन घेतले, अपसाइडला गेले, तर त्याचा प्रॉफिट बुकिंग करा, काही ना काहीतरी पॉइंट करा. भले तो ट्रेड रिव्हर्स झाला ना, भले तिथपर्यंत, इथं सपोज दॅट तुमचा 5K प्रॉफिट असेल, चालत असेल, तो रिव्हर्स व्हायला लागला तर 3K वरती तर बुक करा. म्हणजे आज काइंड ऑफ म्हणजे या मूव मध्ये बऱ्याच जणांनी जे काही पैसे कमवले होते ते सगळे आज म्हणजे म्हणजे घालवले बघा. ओके, तर ते ते आपल्याला ट्रेडिंग मध्ये अवॉइड करायचंय, की कशा पद्धतीनं आपल्याला ते अवॉइड करता येईल. ओके, म्हणजे हे जे काही मूव आहेत, म्हणजे डाऊन साइडला एक्सपेक्टेड नाही तर कशाला ट्रेड घेताय ना, म्हणजे ट्रेड घेऊ नका. बनायला इथेही ट्रेंड लाईन बनले, परंतु तुम्ही ती लाईव्ह मार्केटमध्ये जज केली आहे का? इथेही ट्रेंड लाईन बनले, परंतु अँटिसिपेट काय करत होतो आपण, की नाही प्राइस अपसाइडला जायला पाहिजे. आणि इथं अच्छा कसं, एकदा तुम्ही जर का रॅली रॅली म्हणजे या रॅलीमध्ये एन्जॉय केलाय, हा एक 100 पॉईंटचा मूव तुम्ही कॅप्चर केलाय, तर कंटिन्युअसली त्या दिवशी, या दिवशी, आजच्या दिवस, आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती किंवा व्हॉट एव्हर मे बी, म्हणून हा मूव आला, किंवा आज मार्केटला जास्त मूव्ह करायचं होतं म्हणून आला. बरं, ज्या दिवशी इथं साइडवेज मार्केट राहील त्या दिवशी काय करणार? बरोबर ना. म्हणून मी काय म्हणतो, मार्केटमध्ये बघा, म्हणजे मार्केट जनरली असं करत नाही. ही जी मार्केट सवय लावते ना, सवय, की मार्केटमध्ये किती पॉइंट झाले बघा आज, निफ्टी तुम्ही ऑब्झर्व करत असाल बघा, इथून मोजूया, 532 पासून निफ्टी ऑलमोस्ट कुठेपर्यंत गेले, 24,700 पर्यंत. म्हणजे हे ऑलमोस्ट 200 पॉईंट पकडून चला, 200 पॉईंटच्या नियर, म्हणजे पावणे 200 पॉईंट आहेत. हा, पावणे 200 पॉईंट ते पावणे 200 पॉईंट डाऊन, म्हणजे किती पॉईंट झाले, ऑलमोस्ट 200 400, म्हणजे 350 पॉईंट हे झाले. ओके, 350 पॉईंट नंतर अपमूव हा किती पॉईंटचा आहे, 100 पॉईंटचा अपमूव आहे, म्हणजे 450 पॉईंट. आणि 450 पॉईंट नंतर हा डाऊन मूव, हा किती पॉइंट आहे बघा, 733 पासून 400, म्हणजे 500 पकडून चाला, म्हणजे हा 150 पॉईंटचा फॉल. म्हणजे किती झाला हा, 700 पॉइंट निफ्टी ट्रॅव्हल झाले इन अ सिंगल डे. 700 पॉइंट काय झाले, निफ्टी ट्रॅव्हल झाले इन अ सिंगल डे. असं कधी म्हणजे मार्केटमध्ये घडण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. काय म्हटलं मी, खूप कमी असते. मग आपण कशावरती ट्रेड करायचं आहे? प्रोबॅबिलिटी कमी ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती ट्रेड करणार आहे, की प्रोबॅबिलिटी हाय जे असते त्याच्यावरती ट्रेड करणार आहे, सांगा मला. सगळ्यात महत्वाची लर्निंग मी द्यायची आहे, म्हणून
मी एवढं तुमच्याशी डिस्कशन करतोय. म्हणजे व्ह्यू पॉइंट काय पाहिजे मार्केटच्या प्रती तुमचा. ठीक आहे, एक दोन दोन मूव मी कॅप्चर केले ना, किंवा एकच मूव मी कॅप्चर केला ना, दॅट्स इट यार. मार्केटला ऑब्झर्व करूया, काय मार्केटमध्ये नवीन घडते. आणि शांत राहा. जेवढं तुम्हाला कूल माइंड राहता येईल तेवढं शांत राहायचा प्रयत्न करा, बस. जेवढं कूल राहता येईल तेवढं शांत नजरेने एकदा चार्ट कडे पहा, की चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी समजत नाही चार्ट मध्ये काहीच, त्या दिवशी राहू द्या ना, ट्रेडिंग करू नका. ओके, येस. बघा, विनाकारण लॉस करण्यात काही पॉइंट नसतोय. म्हणून म्हणून मी हे सांगितलं, कारण मार्केटमध्ये आज बऱ्याच ट्रेडरांना लॉस झालाय. आजचा डाटा जर का बघितला ग्लोबली, तर खूप साऱ्या लोकांना लॉसेस झाले असं सर्वांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, म्हणजे लॉसेस होण्याचं कारण पण आपण शोधलं पाहिजे ना, की का लॉस होत आहे. बघा, एक एक जर का तुम्हाला ट्रेड ट्रेड जर इथं बघा, हा कधीचा मेसेज आहे स्वप्नाली मॅडमचा. 3 मिनिट टाइम फ्रेमला ट्रेंड लाईन टच आहे 10:47. 10:47 ला डाऊन साइडला त्यांचा व्ह्यू पॉइंट होता. 10:47 कुठे आहेत बघूया आपण. येस, 10:47 या ठिकाणी, ऑलमोस्ट या ठिकाणी येस म्हटलं होतं. म्हणजे का मार्केटमध्ये ही एक ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन होऊन मार्केट खाली येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे अजूनपर्यंत मार्केट बुलिश होतं का इथं नव्हतं. इथपर्यंत रूम होते, एक स्कॅल्प मारला आपण. आणि बिलीव्ह मी, विचार करा, माझा माझा मेसेज किती वाजता आहे. बुक इफ यू आर इन अ पोझिशन म्हटले. हिअर इज 5 मिनिट सपोर्ट ट्रेंड लाईन. म्हणजे 11:16 AM ला. 11:16 AM ला हे जे काही टाईप करायला मी घेतलं होतं, त्यावेळेस बघा मार्केट कुठं होतं. 11:16 ला ही कॅन्डल स्टिक आहे त्यावेळेची. म्हणजे प्रत्येक कॅन्डल स्टिक तुम्हाला वाचता आली पाहिजे. येस, हा जो ट्रेंड रिव्हर्स व्हायला लागली ना कॅन्डल स्टिक, तसं मी इथं मेसेज टाईप करायला घेतला. नाही 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 नाही, जे पण काही मी इथं सांगितलं होतं ना 11:47 ला, 11:47 म्हणजे इथं आहे ना मार्केट. बघा, या या ठिकाणी मार्केट होतं त्यावेळेला. हा जो काही फॉल आपण अँटिसिपेट केलता, म्हणजे हाही फॉल काय कमी नाही. म्हणजे ऑलमोस्ट बघा, 593 पासून 590 पासून 532 पर्यंत, म्हणजे 50-60 पॉईंटचा हा 1:1 किंवा स्कॅल्प तुम्ही मारला, गुड, काय हरकत नाही. परंतु हा स्कॅल्प मध्ये प्रॉफिट बुकिंग करायची वेळ आली, कारण इथून फर्दर मार्केट फॉल व्हायची प्रोबॅबिलिटी खूप कमी होती. म्हणून मी इथं टाकला होता मेसेज, की 11:15 की 11:16ची ही जी कॅन्डल स्टिक आहे, इथं माझा मेसेज टिक झाला, गेला. आणि बघा हा ब्लास्ट. म्हणून मी म्हणतोय काय, प्रत्येक कॅन्डल स्टिक तुम्हाला रीड करता आली पाहिजे, बस. काय सांगायला लागल्या. आणि तिथून बघा, जो जो इथं इथं जी प्रीमियम वाढलेली असते ना, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जी प्रीमियम या फॉल मध्ये वाढते ती या फॉल मध्ये वाढत नाही, कारण प्रीमियम डीके होऊन आलेली असते इथं. म्हणजे जी प्राइस तुम्हाला इथं दिसत असते ती इथं दिसत नाही. आणि बघा, इथून आपण जो इथून इथं जर का पुट शॉर्ट तुम्ही केले, तर 100 पॉईंट तुम्हाला इझिली कॅप्चर झालेत ना. बघा, 532 टू 740, 5-10 पॉईंट इकडे तिकडे मार्केट ऑर्डर सोडून द्या. 90 पॉईंट तर तुम्ही कॅप्चर कराल, 80 पॉईंट तर कॅप्चर कराल. काही ना काहीतरी भेटेल ना. म्हणून मी म्हणतो, सेटअप वरती एक वेळेस ट्रेड भेटला की 100 पॉईंट तुम्ही टार्गेट, मिनिमम 100 पॉईंट टार्गेट ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टाइमला तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही नाही, म्हणजे कशा पद्धतीनं आपण म्हणजे अँटिसिपेट करू शकतोय मूव्स. म्हणजे बघा, ज्यांना ज्यांना ट्रेडिंगच, म्हणजे ज्यांना खूप सारे स्कॅल्प मारायचे आहेत,
ते स्कॅल्प मारताना पण तुमचा माइंडसेट कशा पद्धतीने चालला पाहिजे बघा, मी सांगतो एक त्याची झलक सांगतो. हा मूव पण येत असताना की हा जे रॅली बेस कॅन्डल आणि ड्रॉप आहे याचा अचिव्हमेंट आहे की नाही सांगा. हा झोन ब्रेक केला प्लस हा पण झोन हा टेस्टेड केला आणि टेस्टेड करून येऊन प्राइस इथं आले आणि इथे एक ट्रेंड लाईनचा पण रेजिस्टन्स आहे. हा ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स कसा आहे, इन 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 अ पर्टिक्युलर डे म्हणजे इंट्राडेचा हा रेजिस्टन्स बनलाय ना. म्हणजे हा जो काही रेजिस्टन्स पॉइंट बनणार आहे 1 सेकंड आणि थर्ड थर्ड पॉइंट जो बनतो तो इंट्राडे मध्ये बनतोय. आणि इंट्राडे मध्ये बनत असताना ब्युटी काय त्याची की ही जी काही ट्रेंड लाईन प्रिव्हियस डेची चालत आली त्यावरती सपोर्ट घेऊन प्राइस गेलती तिथंच एक रेजिस्टन्स पॉइंट पण बनतोय. म्हणजे झाला की नाही तुमचा मल्टिपल कन्फर्मेशनचा ट्रेड. काय काय मी पॉइंट सांगितले, एक रॅली बेस ड्रॉप मध्ये पॉइंट बनतोय, एक इकडचा टेस्टेड लेवल बनून येतोय. जर या झोन मध्ये जर का पॉवर असली, बघा मी काय म्हणतोय सेंटेन्स व्यवस्थित लक्ष द्या. जर या झोन मध्ये पॉवर असती तर इथं वीक पडल्या पडल्या प्राइस अपसाइडला जायला पाहिजे होती. गेले का प्राइस अपसाइडला सांगा. प्राइस काय इथं स्टक झाली. म्हणजे याच्यामध्ये पोटेन्शियल नाही जास्त. ही तुमची सायकोलॉजी लगेच बनली पाहिजे. हा ठीक आहे एक वीक रिजेक्शन दिलं मान्य रिजेक्शन दिलं परंतु अपसाइडला पण जायला पाहिजे ना तेवढ्या पोटेन्शियली. का नाही गेली प्राइस. ओके. हे थोडे बारकावे असतात. बारकावे तुम्ही हळूहळू हळूहळू काय करायचे तुम्ही ग्रास्प करायचे बारकावे. म्हणजे बघा इथं जे काय म्हणजे मी म्हटलं नाही हे जे काय मूव असतो ना हा मूव प्रोफेशनल ट्रेडर एवढ्या फास्ट आणतात की बाय म्हणजे रिटेल ट्रेडर म्हणजे म्हणला पाहिजे नाही नाही यार एवढं लॉंग 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 बनले प्राइस आणि मग पुन्हा प्राइस अपसाइडला जाते तर मी ट्रेड घेऊ का नको घेऊ का नको. आणि ज्या वेळेस ते सगळे गल्ली बोळातले ट्रेडरला वाटायला लागले की नाही नाही मार्केट आता अपसाइडला शूटअप व्हायला लागलंय कंटिन्युअसली रिव्हर्स दिला त्यांनी मूव. हा ब्रेकआउट पण झाला आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पण ज्या वेळेला वाटायला लागलं सर्वांना की नाही 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 आता मार्केट अपसाइडला जाऊ शकते. ओके ठीक आहे काय हरकत नाही. आणि नेक्स्ट वेळेला आपण असं ट्रॅप व्हायचं नाही की मार्केटमध्ये मूव आपण बघायचं की इंट्राडे मध्ये प्राइस किती ट्रॅव्हल झाले. 150 पॉईंट 200 पॉईंट ऑलमोस्ट एवढ्या जर मार्केटमध्ये अपसाइड इम्पल्स तयार झाले आणि मग मी जागा झालोय नाही नाही यार मार्केट अजून अपसाइडला जाऊ शकते. तर आपण आपल्या स्वतःला म्हणायचं की लवकर जाग होण्याची आपल्याला गरज आहे. काय स्वतःला सांगायचं की आपण लवकर जाग होण्याची गरज आहे. नाहीतर मग मग माहित आहे हे मार्केट कशा पद्धतीने हाल करते आपलं. ओके येस गुड. आता नेक्स्ट उद्यासाठी अपॉर्च्युनिटी बघूया. उद्या बघा निफ्टीच्या एक्सपायरी डेचा म्हणजे प्रिव्हियस डे बरोबर नाही उद्या बुधवार आहे. तर बुधवारी म्हणजे थोडस ऑप्शन चेन वरती लक्ष ठेवायचं. परंतु बघा ऑप्शन चेन वरती जरी लक्ष ठेवलं तरी हा जो काय पॉइंट आहे ना हा पॉइंट मार्केटमध्ये ब्रेक व्हायला नाही पाहिजे होता. म्हणजे हा जो काही सपोर्ट बनायला लागला होता ना प्राइस मध्ये तो एक सपोर्ट ब्रेक डाऊन नाही व्हायला पाहिजे होता आणि तो एकदम लास्टला ब्रेकडाऊन झालाय. तर थोडी मला असं मी एक्सपेक्टेड करतोय की नाही नाही मार्केटमध्ये विकनेस ही जी काही स्ट्रॉंग बनली होती या स्ट्रॉंगची म्हणजे थोडं स्ट्रॉंग नाही राहिलं मार्केट. जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढं मार्केट स्ट्रॉंग नाही राहिलं. ओके. आणि उद्याही मार्केटमध्ये जोपर्यंत बघा प्रिव्हियस डेच्या म्हणजे बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल्स अशा बनवत नाही एका सिंगल कॅन्डल स्टिक मध्ये आपण कन्फर्मेशन करायचं नाही. म्हणजे जे मार्केटचं हे नाटक चालू आहे ते मला वाटतं की मार्केट इथं कन्सोलिडेशन करायचं मार्केटच्या डोक्यात आहे. म्हणजे काय मार्केट इन्स्टिट्यूशनचं म्हणणं आहे की नाही नाही या लेवलला अजून प्राइस स्टक झाली पाहिजे. म्हणजे ज्या पण काय ऑर्डर्स कलेक्ट करायचे आहेत हा एक झोन एकदम स्ट्रॉंग इथं बनवायचा असं म्हणजे विकली बेसिस वरती झोन बनवून मग प्राइस अपसाइडला निघून जाते की काय असं असं काइंड ऑफ इथं वाटायला लागले. तर त्यामुळं थोडस लक्ष ठेवा. उद्या पण अशी व्होलॅटिलिटी
राहायला काय राहू शकते, परंतु थोडी नॅनो रेंज मध्ये व्हॉलॅटिलिटी राहायला पाहिजे. आणि जर काही एक्सपायरी डेला जर मग इथं म्हणजे काइंड ऑफ कशी राहायला पाहिजे व्हॉलॅटिलिटी सांगतो, की जेवढी आज व्हॉलॅटिलिटी होती मार्केटमध्ये तेवढी व्हॉलॅटिलिटी नाही राहायला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी. आणि जर उद्या सपोज दॅट त्या प्रोबॅबिलिटीनं मार्केट नाहीच आपलं म्हणजे ऐकलं मार्केटनं, म्हणजे त्या पद्धतीनं मार्केटने एक सांगतो मार्केटमध्ये, जर मार्केटला बेरिश बनायचं आहे तर मार्केटने ही ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक करायला नाही पाहिजे. ही ट्रेंड लाईन अपसाईडला ब्रेक करायला नाही पाहिजे. जर मार्केटमध्ये ही ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर म्हणा उद्याचा दिवस मार्केटला आपण सोडून देऊया, की जाऊ दे अपसाईडला गेलं तर मार्केट आपण नाही ट्रेड करायचं. आणि ज्यांना करायचंच आहे त्यांनी 50% क्वांटिटीनं करा ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाल्यानंतर. ओके. परंतु त्यांनाही एक रिक्वेस्ट आहे, ज्यांना हा ब्रेकआउट होईल ना, तर ही ब्रेकआउट याच्यावरती जर का प्राइस गेली तर मग हा ब्रेकआउट ट्रेड करायचा प्रयत्न करा. ओके. ऍज अ प्रोफेशनल तर याच्यावरती प्राइस बुलिश होईल. काय प्रोफेशनली याच्यावरती बुलिश होईल. आणि अँटिसिपेट आपण करून चाललोय बघा 24,500च्या नियर कुठंतरी मार्केटमध्ये एक्सपायरी वगैरे होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके. 24,500 एक राऊंड नंबर पण आहे. आणि त्याच्या नियर ह्या ज्या काही पोझिशन पुट सेलिंग झाले किंवा कॉल शॉर्ट झालेत, हे सगळे पुट सेलिंग झाले, हे सगळा जो काही ट्रॅपिंग वगैरे मार्केटमध्ये चालू आहे, ते हा सपोर्ट एकतर आज ऍक्च्युअली ब्रेक व्हायला नाही पाहिजे होता, परंतु सपोर्ट आज ब्रेक झालाय आणि त्याच्या खाली क्लोजिंग पण दिले. तर थोडस काय झालंय, मार्केट काय झालंय, बेरिश टेरिटरीमध्ये गेलंय. म्हणजे ही पण एक ट्रेंड लाईन बघा, ही ट्रेंड लाईन तर एकदम स्ट्रिप होती, ही ट्रेंड लाईन पण मार्केटमध्ये ब्रेकडाऊन झाले. तर त्यावरती काय महत्व नाही आपल्याला आपल्या त्या ट्रेंड लाईनचं. आता जस्ट या ट्रेंड लाईन वरती रडार वरती ठेवा आपल्या. ओके. आणि सपोज दॅट प्राइस जर का उद्या गॅप अप झाली, इमेजिन करा प्राइस या ठिकाणी गॅप अपच झाली, प्राइस या ठिकाणी, तर एक ट्रेंड लाईन तुमच्या पोर्टलवरती ही ड्रॉ करून ठेवा, की आपण ही ट्रेंड लाईन मग तुमच्या पोर्टलवरती प्लॉट झाली पाहिजे, की नाही नाही यार मार्केट एक हायर टाइम फ्रेमला एक ही ट्रेंड लाईन बनवून एक ट्रेंड लाईन ही बनवायचं मार्केटचं प्लॅनिंग आहे का, बरोबर की नाही. ही ट्रेंड लाईन पण जर सपोज दॅट मार्केट उद्या या पद्धतीने इथं गॅपअप झालं आणि गॅपअप होऊन मग ड्रॉप व्हायला लागलं, तर मग या ट्रेंड लाईन पाशी काइंड ऑफ मायनर सपोर्ट आहे, हा काही मेजर सपोर्ट नाही. परंतु या ट्रेंड लाईनचा हा जर का गोल्डन झोन मी आज ज्या पद्धतीने सांगितलं, येस, हा जो काही पॉईंट येत होता ना, हा गोल्डन झोनचा पण येत होता, हा गोल्डन टेरिटरीमध्ये येत होता. कसा गोल्डन टेरिटरीमध्ये येत होता बघा, इथून सांगतो तुम्हाला. येस, तो पॉईंट पण सांगायचं राहून गेलं. बघा हा पॉईंट ऑलमोस्ट तिथंच येत होता. हा जो काही 75 मिनिटची ट्रेंड लाईन आहे ना, त्या पॉइंट पाशीच हा पण पॉइंट येत होता. ओके. तो पण एक कन्फर्मेशन होतं, की प्राइसला इथून अपसाईडला जाण्यासाठी. येस, ते पण कन्फर्मेशन होतं. तर बघा तशा पद्धतीने इथं या जर का गोल्डन झोन पाशी जर प्राइस गॅपअप होऊन येत असेल, तर मात्र तिला महत्व आहे. जर का फ्लॅट ओपन होऊन इथं ब्रेकआउट झालाय आणि मग इथं आले तर त्याला महत्व नाही. प्राइस काय झाली पाहिजे, बियॉन्ड या ट्रेंड लाईनच्या बियॉन्ड ओपन झाली पाहिजे. मग प्राइस इथं येत असेल तर तिला एक महत्व म्हणजे तयार होईल. अदरवाईज मार्केटमध्ये काय म्हणजे एवढं जास्त ह्या ट्रेंड लाईनला मग महत्व येणार नाही. म्हणजे ही डाऊनसाईडची ट्रेंड लाईन, डाऊनसाईडची ट्रेंड लाईनला तोपर्यंत महत्व येणार नाही. जर सपोज दॅट फ्लॅट ओपनिंग झाली आणि ही लेवल 504 ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आय एम नॉट अ बेरिश. म्हणजे फ्लॅट ओपनिंगला या प्राइसच्या खालीच मार्केट थोडं बेरिश बनेल, नाहीतर इथून काइंड ऑफ रिव्हर्सल पण मार्केट मारू शकते 24,404 ची लेवल. कारण हे जे पण काही पुट सेलर आहे, पुट सेलिंग इथं ह्यूज प्रमाणात जे झाले पुट सेलिंग, ते अजिबात इथं नेव्हर गिव्ह अप करतील आणि एक वेळेस प्राइसला अपसाईडला आणायचा प्रयत्न करतील. कारण मार्केट बघा 700 पासून 400 पर्यंत आले मार्केट इन अ सिंगल डे मध्ये. तर ह्या ज्या काही पोझिशन बनले ते प्रॉफिट बुकिंग वगैरे या लेवलला होईल. तर याच्या खाली थोडस आपण बेरिश बनूया आणि मार्केटमध्ये म्हणजे अपसाईडला जर का सपोज जायचं आहे तर हा एक पॉइंट आहे, या पॉइंटच्या वरतीच मार्केटमध्ये अपसाईडला आपण जाऊ शकतोय. त्याच्या अगोदर छोटे मोठे स्कॅल्प तुम्ही काइंड ऑफ त्या पद्धतीनेच मारायचे आहेत. जोपर्यंत हा पॉइंट मार्केटमध्ये ब्रेक होणार नाही तोपर्यंत बुलिश व्ह्यू पॉइंट आपण ठेवायचा नाही. ओके.
तोपर्यंत रिव्हर्सल काइंड ऑफ ट्रेड इथं करू शकताय. इथून पण रिव्हर्सल ट्रेड आपण करू शकतो. या दोन रेंज मध्ये जर का प्राइस उद्या भेटत असेल तर एक तिथून तुम्ही रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करा. ओके, येस, गुड. ठीक आहे. अजून कुणाला काय शंका आजच्या मार्केट विषयी काय सर सांगायचं आहे का? मग आम्हाला हे एक्सपेक्टेशन आहे. हम्म? नाहीये. ठीक आहे. ओके, थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू.